चला करूया कोलंबीची आमटी. तर किसलेला खोबरा म्हणजे अर्धो नारळ घेतले, चिंच, कांदो, धणे, तिरफळा, एक हिरवी मिरची आणि पाव चमचो मेथी दाणे, लसूण, बेडगी मिरची, चिंच आणि धणे एका वाडग्यात भिजत घालून ठेवले पाणी घालून. भाजी मी एक कैरी आणि एक अलकुलची गाठ होती ती घेतले, ती चिरून घेते, त्याचे फोडी करून घेते. बरेचसे बटाट्याची फोडी करतो तेवढे करायचे मस्त. हे घालून आमटी छान होता आणि कैरी घालून तर सुंदरच होता प्रॉन्सची आमटी. या आमटीत कुठली फोडणी घालायची नाही, आमटी मात्र एकदम चविष्ट होता. या सगळा धणे, मिरची, लसूण, हळद सगळा एकत्र करून छान वाटण करून घ्यायचा, बारीक मस्त. आहे बघा मी वाटून घेतलं आहे. आता पाण्यात मीठ टाकून त्याच्यात अलकुलची फोडी टाकायची आणि शिजवून घ्यायची. कोणी नवलकोल म्हणतं, आम्ही अलकुल म्हणतो. तर मिरची आणि लाल मिरची आणि 2 लसणीचे पाकळे मी चिमट्यात पकडून असे गॅसवर भाजून घेतले. सोला भिजत घातलेले, तर ते का आता चुरून लावून घ्यायचं. आता अलकुल शिजलो, आता ते का वाटण लावून घेते. हव्या तेवढा पाणी घालायचं, चवीपुरता मीठ घालायचं आणि मस्त दणदणीत अशी उकळी काढायची. उकळी काढून घेतले, हे बघा मस्त उकळी इली. आता कोलंबी घालायची. कोलंबी सोडून जराशी मी ढवळून घेतले आणि 5-1 मिनटात कोलंबी शिजून येली मस्त. त्याचा रंग बदलता आणि मग कैरी होती ती कैरी घातले. किती आंबट तुमका आवडत असतात त्या हिशोबाने तुम्ही चिंच घाला किंवा कैरी घाला, पण कैरी घातलेली आमटी खूप सुंदर लागतं चवीक. आमटी तयार झाली बघा मस्त छान. ते का अशी परत एक मस्त उकळी काढायची, चव बघायची आणि मीठ हवं असेल तर परत घालून घ्यायचं. आमटी तयार झाली. आता मी मासे भाजून घेते. मासे भाजूचा व्हिडिओ काय मी आता दाखवत नाहीच आहे, पण कारण शॉर्ट व्हिडिओमध्ये ना एवढा सगळा नाही दाखवू शकत. सुरमई भाजून तयार झाली. आता मी ताट करून घेते. मटकीची उसळ, कोलंबीची आमटी, सुरमई फ्राय आणि गरम वाफाळतो भात, तिवाळ आणि सॅलड. कशी वाटली तुमका आजची ही माशाची थाळी, माशाचं ताट? नक्की सांगा. थँक्यू. बाय.